माझं नाव जान्हवी पंचपोर. माझ्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्यातलं नोमेनक्लेचर हा पार्ट आपण सगळ्या व्हिडिओ सिरीज बघतोय. त्यातला आपला हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आपण नोमेनक्लेचर सिस्टीम त्यामधला सुद्धा पार्ट नोमेनक्लेचर ऑफ द कंपाऊंड्स कंटेनिंग फंक्शनल ग्रुप हे बघत होतो. यामध्ये आपण एक जनरल बघितलंय फंक्शनल ग्रुप कसा लावायचा अँड वी हॅव सीन फंक्शनल ग्रुप कंटेनिंग ऑक्सिजन. बरोबर, आपण कोणकोणते बघितलेत? अल्कोहोल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड्स, बरोबर, ऍसिड डेरिव्हेटिव्ह, या सगळ्यांचं आपण नोमेनक्लेचर बघितलंय. आज आपण बघूयात कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन. ठीक आहे, तर फंक्शनल ग्रुप जर का फंक्शनल ग्रुप मध्ये जर का नायट्रोजन असेल तर कसं नोमेनक्लेचर करायचं. ओके, तर आधी नायट्रोजन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप कोणकोणते आहेत? तर अमाइड. ओके, नंतर कोणता आहे? अमाइन. नंतर कोणता लिहिलाय? नायट्रो, नायट्रोसो, सायनाइड अँड आयसोसायनाइड. ठीक आहे, चलो, so let's start this video. So we'll start with the first functional group, amide. So how to write down amide? Amide is R C double bond O NH2. Okay, and amine is R NH2. तर दोघांमधला फरक आधी समजलाय काय? प्रायमरी नाही, सी डबल बॉन्ड ओ असेल तर अमाइड आणि नुसता NH2 लिहिला तर अमाइन. अमाइड डी कधी लावायचा आणि अमाइन कधी करायचा? Is it okay? Chalo, so let us see how to name them. Their prefix is amido and amino, while suffix is amide and amine. Okay, दोघांसाठी रूल सेम आहेत, तर आपण ऍट अ टाइम दोन्ही बघूया. ओके, सो प्रिफिक्स इज ओ वाले. ओके, आणि सफिक्स कोणते आहेत? अमाइड आणि अमाइन. ठीक आहे, सो व्हॉट इज द रूल? लॉंग चेन लिहायचा आधी. लॉंग चेन मधला जे का आपला अल्केनची चेन आहे त्याची ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, शेवटचा ई रब करायचा आणि अमाइड असेल तर अमाइड लिहायचा, अमाइन असेल तर अमाइन लिहायचा. बरोबर, बघा एक्झाम्पल, CH3 CH2 C double bond O NH2. Okay, so there are total 1 2 3 carbon and NH2 C double bond O NH2 means amide. So 3 carbons. So what is the name? Propane. प्रोपेन. बरोबर, इरब केला आणि काय लिहायचं? अमाइड, प्रोपॅनामाइड. इज इट ओके? वन मोर एक्झाम्पल, ओके, अँड लेट अस हॅव वन मोर ग्रुप हिअर, ब्रोमीन. ठीक आहे, आता बघा लेफ्ट टू राईट गेलो तर हा फंक्शनल ग्रुप नंबर 1 ला येते ब्रोमीन, आणि उलट केलं उर्दू मध्ये तर NH2 फर्स्ट नंबरला येतो. बरोबर, ना व्हॉट इज द लॉजिक? ब्रोमीन इज ऑलवेज प्रिफिक्स आणि अमाइड काय होणार आहे तुमचा? सफिक्स. तर सफिक्सला लोएस्ट पॉसिबल. सो नंबरिंग कुठनं होणार आहे तुमचं? इथे 1 2 3 4, ओनली 4 कार्बन्स. सो नेम विल बी प्रोपेन, ब्युटेन. बरोबर, ब्युटेन. आता ब्युटेनचा काय होणार आहे? डबल बॉन्ड आला की ब्युटीन, BUTEN. आता ई रब करून काय लिहायचं? अमाइड. बरोबर, and bromine is at carbon number 4, so it is 4 bromo, but 2 in 1 amide. Okay, again one number is not necessary because amide la always you will get carbon number 1. Okay, butanamide. Okay, one more example, NH2 C double bond O, and this is the group. Okay, so NH2 दिसला म्हणजे हा काय झाला तुमचा? अमाइड. ओके, C double bond O NH2 and here is carbon number 1 2 3 4. so 2 नंबरला मिथिल आहे, so 2 मिथिल, लॉंग चेन 4 कार्बन, ब्युटेन, BUTAN, ई रब केला आणि काय लिहिलं? अमाइड. ओके, so this is names for amide. Is it okay? On the same fashion we can write names for amines. Okay, आता अमाइनचा नेम कसं येणार आहे बघा. डायरेक्टली हॅव टू काउंट नंबर ऑफ कार्बन्स. ओके, सो सपोज हिअर इज NH2, वन डबल बॉन्ड इज हिअर NH2. ओके, अजून एखादं घेऊयात आपण सायकल, त्याला NH2 लावूयात. ओके, डन. अँड वन विल हॅव लॉंग चेन and here is NH2. Okay,
सो यू कॅन ट्रीट NH2 एज अल्कोहोल. जसं अल्कोहोलचे आपले ग्रुप्स आहेत सेम तसं NH2 आपल्याला कुठं पण अटॅच करता येतोय. ओके, सो लॉंग चेन NH2 is our main functional group. So here is 1, 2, 3, 4. 4 carbon. So name will be butane. Okay, E rub करून काय लिहिलं amine. And now it is not amide. Amide असता तर इथे C double bond O असता. आणि NH2 काय कुठं पण जाऊ शकतो. बरोबर आहे. सो वी हॅव टू फोकस ऑन पोझिशन ऑफ NH2. सो इट इज ब्युटेन 2, सॉरी 2 नाही काय येणार आहे, ब्युटेन 1 अमाइन. आणि येस लास्ट वाला बघा 1, 2, 3, 4 लॉंग चेन 1, 2, 3, 4. सो याचं नेम काय येणार आहे, ब्युटेन 2 अमाइन. कळालंय? ओके, सिमिलर वे आता इथं सुद्धा एंड अमाइन होणार 1, 2, 3, 4. सो कसं नेम येणार आहे, 4 कार्बन ब्यूट, डबल बॉन्ड आला ब्यूट 2 इन, नंतर 1 अमाइन, इनामाइन. बरोबर. अँड हियर वी हॅव सायक्लोहेक्झेन. सो सायक्लोहेक्झॅनामाइन. Is it okay? So how to give names? Is it okay? Chalo. Now we'll go for something in deep knowledge about amines and amides. So this amine and amide, they are again subdivided, or you can say their other functional groups are, they are written as primary, secondary and tertiary. Okay, what does it mean? Primary means it is attached to, or nitrogen is attached to only one carbon. जर का नायट्रोजन एकाच कार्बनला असेल तर प्रायमरी. इफ नायट्रोजन इज अटॅच टू 2 कार्बन्स देन इट इज कॉल्ड एज सेकंडरी. अँड व्हेन नायट्रोजन इज अटॅच टू 3 कार्बन्स, ओके, नायट्रोजन इज अटॅच टू 3 कार्बन्स देन इट इज कॉल्ड एज टर्शरी. ओके, फॉर एक्झाम्पल आता बघा इथं NH2 लिहिलाय. NH2 म्हणजे नायट्रोजनचे 3 बॉन्ड्स आहेत, 2 हायड्रोजन आणि 1 कार्बन. So here nitrogen is attached to only one carbon. So this is primary amine. Okay. Here also NH2 लिहिलाय, only one carbon is there for nitrogen. So it is also primary. हे सुद्धा बघा आता इथे हा कार्बन टर्शरी आहे, सॉरी कार्बन सेकंडरी आहे, but nitrogen is attached to only one carbon. So it is again primary. And similarly here it is also primary. ठीक आहे. So primary amines कसे आहेत आणि त्यांचं nomenclature. So it is regular. Now we'll go for secondary. सेकंडरीचं कसं nomenclature करायचं बघू. So what is secondary amine? Secondary amine means nitrogen is attached to 2 carbon. Okay. So for example, we have compound like this. Okay. जर आपण मोठा काढूयात. Okay, done. Now this nitrogen valency 3 करायला आपण H लावूयात. So this nitrogen is attached to 2 carbon. So it is called as secondary. Okay. We'll have one more example. सायकल घेऊयात, त्याला नायट्रोजन आणि त्याला एक मिथिल ग्रुप. ठीक आहे. वन मोर एक्झाम्पल. ओके, सो विल हॅव सम फंक्शनल ग्रुप्स विच आर अटॅच्ड टू नायट्रोजन. ओके, नाव सी हाऊ टू गिव्ह नेम. द थिंग इज लॉंगेस्ट चेन, जी लॉंगेस्ट चेन आहे ती काय होणार आहे, तुमची पेरेंट. बरोबर. So here we have 2 carbon chain and here is 1, 2, 3, 4 carbon chain. बरोबर. So 4 carbon is larger. So 4 carbon वरनं नेम काय येणार, नंबरिंग करूयात 1, 2, 3, 4. So 4 carbon, so it is butane. आणि सेकंड नंबरला कोण आहे, NH. So butane 2 amine. Okay, so what we have given name, butane 2 amine is for this much group. बरोबर. आता रिमेनिंग ग्रुप, हे 2 कार्बन कोणते आहेत, these 2 carbons are nothing but ethyl. And is it a part of large chain? काय बोलले कळतंय, आपली लॉंग चेन किती कार्बनचे, 4 कार्बन. याच्याबद्दल आपण लिहिलं, पण हे चेनचा पार्ट आहेत का, नाहीयेत. चेनला ब्रांच आहे का, नाहीये. दे आर अवे. ओके, सो दे आर ब्रांच. आणि 2 कार्बनची ब्रांच म्हणून नेम काय येणार आहे, इथिल. बरोबर, इथिल नेम येते. बट हा इथिल आहे कुठं, इज इट ऑन कार्बन नंबर 1, 2, 3, 4? नो, इट इज ऑन नायट्रोजन. हाऊ इट इज रिटन, N ethyl butane 2 amine. लक्षात येते. सो व्हाय N, इट्स लाईक लोकेशन. आपण कसं इथिल मिथिल ग्रुप असताना आपण लोकेशन देतो, 2 इथिल 5 मिथिल. बरोबर, तसं माझा इथिल कुठे आहे, N ला. सो N ethyl butane 2 amine. ओके, N का लिहायचं, कारण की N ला आपण कोणताच नंबर देत नाही. इथं 1, 2, 3, 4 मधला येतच नाही, आपण नंबर फक्त कार्बनला देतो.
त्यामुळे नंबर येतच नाही. मग इथिल गेला कुठे, तर इथिल कुठे, एन वरती. कळलं? आता सेम इथं बघा, इथं एक 6 कार्बन चेन आहे, इथं 1 कार्बन. सो 6 कार्बन आपलं पेरेंट झाला, जो मोठा आहे तो पेरेंट होणार. आणि दिस इज सेकंडरी अमाइन. कळलं ना? नायट्रोजन इज अटॅच टू 2 कार्बन. ओके, सो लॉन्ग चेन कोणती आहे, हेक्झेन और सायक्लोहेक्झेन. सो सायक्लोहेक्झॅनामाइन. Okay, and there is one more methyl group which is on N. So what is the name? N-methyl. Cyclohexanamine. Is it okay? Chalo, next one. This is again secondary amine. Barabar? So how to give number? This is long chain. So 1, 2, 3, 4. So name is butanamine. Okay. And what is this remaining group? Remaining group is of 3 carbon. आणि 3 carbon मधल्या ब्रांचला आपण नायट्रोजन दिलाय, लॉंग चेन नाहीये. बरोबर? सो वी कॅन से N आयसोप्रोपिल. आयसो वर्ड आठवते ना, आयसो म्हणजे 1 ब्रांच. सो यू कॅन हॅव नेम N आयसोप्रोपिल ब्युटानामाइन. इज इट ओके? अनदर वे, आयसो वर्ड सुद्धा तसा कॉमन मध्ये येतो. मग आपण समजा नंबरिंग केलं तर काय येतं, 1 2 ओके, ब्रांचला ब्रांच आठवते ना. सो हाऊ टू गिव्ह नेम, N into bracket 1 ला मिथिल, 1 मिथिल and complete हे झाला मिथिल. आणि लॉंग चेन किती, 2 कार्बन, इथिल. ओके, सो दिस इज अवर नेम फॉर आयसोप्रोपिल. ओके, and then butanamine. Okay, so this is about nomenclature for secondary amine. Okay, आता टर्शरी अमाइन मध्ये काय होणार, विल हॅव 1 मोर कार्बन. ओके, सो आपण एक आयडिया करूयात, यालाच टर्शरी करूयात. इथला H रब करूयात आणि इथं काहीच नको लिहिलं, काहीच नाही लिहिलं म्हणजे मिथिल आला. बरोबर? सो N ब्युटे 4 कार्बन चेन लॉंग राहिली हेच. बरोबर? इथिल काय झालं तुमचा ब्रांच, आणि दुसरा ग्रुप कोणता आहे, मिथिल. सो नाउ वी हॅव 2 ब्रांचेस, 1 इज इथिल, अनदर 1 इज मिथिल. पहिला नंबर कोणाचा, येस, पहिला नंबर कोणाचा, इथिल, का तर ती अल्फाबेटिकल प्रायोरिटी. So how to give name here? We have 2 branches. First one is ethyl and second one is methyl. And where is position of ethyl? Ethyl is on N. Where is position of methyl? It is also on N. So N-ethyl, N-methyl, butane to amine. Okay? सेम आता इथं करूयात आपण, हा H रब करू. H रब केला की काय झाला, मिथिल झाला. बरोबर? आता मिथिल 2 वेळा आला. सो याचा परत एंड नेम काय आहे, सायक्लोहेक्झानामाइन. बरोबर? आणि नाव व्हॉट वी हॅव, काय झालं रे स्पेलिंग, ओके, नाव वी हॅव 2 मिथिल ग्रुप्स. सो 2 मिथिल ग्रुप आला की काय वापरतो आपण, डायमिथिल. आणि आता दोन्ही मिथिल ग्रुप कुठे आहेत, N वरती. बघा, आपण जर का दोन्ही मिथिल ग्रुप C2 वर असेल, C5 वर असेल तर आपण लिहितो 2 2 5 5. तसं आता दोन्ही मिथिल ग्रुप N वरती. सो हाऊ इट इज रिटन, NN डायमिथिल सायक्लोहेक्झानामाइन. इज इट ओके? म्हणजे थोडक्यात काय, प्रायमरी असताना इथं N वगैरे येत नव्हता, सेकंडरी आला की एकदा N येतो, टर्शरी आला की 2 वेळा N तुम्हाला सापडतो. कळलं? ओके, नाउ विल हॅव एक्झाम्पल फॉर सेकंडरी अमाइड. कारण की अमाइड सुद्धा सेम आपल्याला लॉजिक वापरता येईल. बघा, CH3 CH2 C double bond O NH CH3. Okay, we'll take one more example. We'll have a long chain, then C double bond O NH Br. Okay, जरा चेंज करूयात ब्रांच. ओके, चला बघा नेम काय येणार, लॉंग चेन 3 कार्बन, अमाइड आहे हा. सो इट इज प्रोपॅनामाइड. बरोबर? and there is one methyl group. Methyl group कुठे आहे, N वरती. So N methyl propanamide. So this is example of secondary amide. Okay, हा सुद्धा amide आहे. Numbering 1 2 3 4 5. So 5 carbon amide. So it is pentanamide. बरोबर? and next one, नायट्रोजनला कोण लागले, ब्रोमिन. ब्रोमिन किती वर आहे, नायट्रोजन वर. सो ब्रोमिन साठी प्रिफिक्स काय, ब्रोमो. आणि त्याच्या आधी काय लिहायचं, N ब्रोमो पेंटानामाइड. ओके, चलो नाउ विल टेक वन मोर एक्झाम्पल फॉर अमाइड.
HNC_O. नको नको, आपण जरा वेगळं करूयात. बरं, आधी आपण हे एक एक्झाम्पल कम्प्लीट करू. CH2CH CH3CH3. इथं नायट्रोजनची व्हॅलेन्सीला लिहूयात CH3. आता बघा इथं अमाइड उलटा काढलाय, हे कळालं ना. C_ON. So where is carbon number 1? Yes, it is here. 1, 2, 3, 4. So 4 carbon. So it is butanamide. आणि ब्रांचेस कुठं कुठे? One branch is on N, another branch is on carbon number 3. दोन्ही ब्रांचचा नेम काय? मिथिल. बरोबर. सो 4 कार्बन म्हणून नेम काय येणार आहे? ब्युटॅनामाइड. बरोबर. Then there are 2 methyl groups. So what we'll write? Dimethyl. Okay. And next one, where are they located? One is on N and another one is on 3. So N,3 dimethyl butanamide. Okay. चला अजून एक नेम बघा. CH3 C_OH. ओके. आता ह्या केस मध्ये अमाइड कुठे आहे बघा? C_ON. म्हणजे हा जो कार्बन आहे हा अमाइडचा पार्ट आहे आणि हे दोन कोणते? तर हा अमाइड टर्शरी आहे हे दाखवत आहे. बरोबर ना. नायट्रोजन इज अटॅच टू 3 कार्बन. ओके. सो हे दोघ जण कोण आहेत? तुमचे ब्रांचेस आहेत. बरोबर. हे जसं हा CH3 तसंच. ओके. आणि लॉंग चेन मध्ये कोण येणार आहे? हा कार्बन. ओके. सो 1 कार्बनचेच लॉंग चेन. सो याचं नाव काय येणार आहे? मिथॅनामाइड. बरोबर. and there are 2 methyl groups on branch. ओके. त्यांचं नेम काय येणार आहे? डायमिथिल. आणि डायमिथिल कुठे आहे? नायट्रोजनवर. सो N डायमिथिल मिथॅनामाइड. ओके. इट्स कॉमन नेम इज डायमिथिल formamide. Okay, its common name is dimethyl formamide. It is called as DMF. Generally common name है DMF म्हणून बऱ्यापैकी known आहे. Okay, it is one of the best solvent. Okay, so have you understood how to write down names for amine as well as amide? आपण at a time दोन्ही बघितलेत, amine आणि amide. दोन्ही केसेस मध्ये काय? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. Okay, so if you get secondary or tertiary, you have to give location, that is capital N. Okay, chalo. Now we'll go for next functional group, and again we are going to see these 2 functional group जोडीनी. Okay, जसं आपण हे जोडीनी पाहिलं तशी ह्यांची पण जोडी करूया. So nitro is written as RNO2 and nitroso it is written as RNO. RNO2 RNO. Is it okay? Nitroso. नायट्रोचा प्रिफिक्स आहे नायट्रो आणि नायट्रोसोचा प्रिफिक्स आहे नायट्रोसो. सोपं आहे ना. ओके. हे मोठे साहेब आहेत, नायट्रो साहेब आहेत. ठीक आहे. सो नायट्रोसो दीज आर प्रिफिक्सेस अँड देर इज नो सफिक्स. बरं झालं नाहीये. ठीक आहे. सो नायट्रो अँड नायट्रोसो दे आर प्रिफिक्सेस ओनली. सो दे आर ट्रीटेड एज ब्रांच. ओके. ते सफिक्स नाही आहेत, प्रिफिक्स आहेत. ओके. सिंपल एक्झाम्पल विल टेक NO and same घेऊयात आपण NO2. ओके. सो 5 कार्बन लॉंग चेन. सो इट्स नेम इज पेंटेन and group is nitroso. किती नंबरला आहे? 2. सो 2 नायट्रोसो पेंटेन. सेम इथं नेम काय येणार आहे? 2 नायट्रो पेंटेन. ओके. वन्स अगेन देर इज नो सफिक्स. कळते ना. सफिक्स नाहीये, प्रिफिक्स आहे. प्रिफिक्सला काही प्रायोरिटी नसते, अल्फाबेटिकली बघायचं. ठीक आहे. म्हणजे काय ते बघूया. Suppose if you have one group here, another one is I'll write NO2 here. ओके. अजून एक कार्बन काढूयात, मगाचा पेंटेनच झालाय. ठीक आहे. आता इथं कोणते 2 फंक्शनल ग्रुप आहेत? एक आहे नायट्रो. NO2 आला म्हणजे कोण आलं? नायट्रो. बरोबर. आणि हा ग्रुप कोणता आहे? मिथिल. बरोबर. सो इफ यू गो इन मराठी वे, नंबरिंग घ्या तर 1 2 3 4. 3 नायट्रो 4 मिथिल. उर्दू केलं तर 1 2 3 4. 4 नायट्रो 3 मिथिल. बरोबर. आता नंबरिंग कोणतं करेक्ट? दोन्हीकडे केलं तरी काय होतंय? आपल्या प्रिफिक्सेसला स्मॉलेस्ट पॉसिबल येतं. म्हणजे तुम्ही उर्दू मराठी कसंही लिहिलं तरी चालतंय. पण आता कसं लिहायचं हे फिक्स कोण सांगणार आहे? तर स्पेलिंग नायट्रो मिथिल. सो अल्फाबेटिकली पहिला कोण येतो?
KLMN, एम पहिला येतो, बरोबर. सो यू हॅव टू फॉलो दिस ऑर्डर, सॉरी यू हॅव टू फॉलो दिस ऑर्डर, नॉट दिस वन. उर्दू करायचं. सो 1 2 3 4 5 6. व्हॉट इज इट्स नेम? 3 मिथिल 4 नायट्रो 6 कार्बन म्हणून काय लिहिणार आहे? हेक्झेन. So you have to give priority according to alphabetical rule. Okay. Another example बघा. इथं NO2 लिहिलाय आणि सपोज वी हॅव अ डबल बॉन्ड हिअर. ओके. सो डबल बॉन्ड आला म्हणजे अल्किन आलं. सो 1 2 3 4 5. 5 कार्बन म्हणून आपण काय लिहिणार? पेंट इन, बरोबर ना? पेंटीन. आणि नायट्रो काय आपला प्रिफिक्स आहे. सो नायट्रो. सो समथिंग समथिंग नायट्रो पेंटीन, बरोबर. सो ह्या नेमचं एंड ENE होतंय, म्हणजेच आपल्याला ENE ला प्रेफरन्स द्यायचा. ENE ला स्मॉलेस्ट पॉसिबल. सफिक्स शुड गेट स्मॉलेस्ट पॉसिबल. सो अगेन आपल्याला उर्दू नाही, आता मराठी करायचं. सो नंबरिंग कसं येणार आहे? 1 2 3 4 5. सो 1 इन आणि नायट्रोला नंबर जातोय 4. 4 नायट्रो पेंट 1 इन. कळालंय? So whenever you have nitro or nitroso, you have to take care of alphabetical priority or suffix priority. Nitro nitroso ला priority नाही. ओके. अजून एक एक्झाम्पल बघा. ओके. we have a cyclopentane. Okay. there is one methyl group, one OH group and here is nitro group. ओके. आणि अजून एक एक्झाम्पल घेऊयात. इथं ब्रोमीन काढूयात, इथं नायट्रो आणि इथं मिथिल. ओके. आता बघा दोन्हीमध्ये डिफरन्स काय, किंवा अजून एक काम करूयात जरा अजून सेपरेशन साठी. या OH ला जरा लांब काढूयात. विल टेक दिस OH. कुठं काढूयात बरं? बरं इथं काढून बघूयात काय होतंय चेंज. ठीक आहे. सो नाव बोथ आर सायक्लोपेंटेन. सो नाव काय येणार आहे? सायक्लोपेंटेन. Cyclopentane. Okay. Now in this case we have one OH methyl and OH nitromethyl. इथं ब्रोमीन नायट्रोमिथिल. इथे तिघ जण प्रिफिक्स आहेत म्हणजे शेवट सायक्लोपेंटेन होणार. इथं हा सफिक्स येतोय OH म्हणजे अल्कोहोल. सो व्हॉट वी हॅव टू डू? इरप करून इथे लिहायचंय OL. ओके. आणि नायट्रो आणि मिथिल कुठे जाणार आहे? आधी. म्हणजे काय नाव येणार आहे? अल्फाबेटिकली आधी नंबर जाणार आहे मिथिल. मिथिल आणि मग नायट्रो, बरोबर. इथं कोण आहे? ब्रोमीन नायट्रो मिथिल. सो पहिला नंबर कोणाचा जाणार? ब्रोमीन. ब्रोमो, त्याच्यानंतर मिथिल आणि मग नायट्रो, बरोबर. ओके. नाव हाऊ टू गिव्ह नंबर. आता लकीली असं झालं की दोन्ही नंबरिंग सेमच येत आहे. बघूयात. सो ज्यांनी एंड केलंय त्याला स्मॉलेस्ट पॉसिबल. इथं 1 गेला, पेंटेन 1 ऑल. नाव क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज कसं करायचं बघा. इथं 1 दिलाय, आता हे दोन्ही सेम साईडला आलेत, सेम नंबर आहे बरोबर. इकडनं गेलं तर हा 3, इकडनं गेलं तर हा 3. तर आपला अल्फाबेटिकल प्रायोरिटीला लोएस्ट पॉसिबल, बरोबर. सो नेम काय येणार आहे? 2 मिथिल 4 नायट्रो सायक्लोपेंटेन 1 ऑल, बरोबर. इथं ब्रोमीनला प्रायोरिटी जास्त आहे. सो 1 2 3 4. सो 1 ब्रोमो 2 मिथिल 4 नायट्रो सायक्लोपेंटेन. ओके. चला अजून एक एक्झाम्पल. मगाशी आपण रब केलं ना तेच परत बघूयात म्हणजे नंबरिंगचा इश्यू क्लिअर होईल. इथं OH असेल, इथं NO2 आणि इकडं मिथिल लिहिलं. ओके. सो व्हॉट इज द थिंग? अगेन हा काय होणार आहे? सायक्लोपेंटॅनॉल, बरोबर. इथं 1च येणार. सो इथं 1 दिला. आता 2 कुठे द्यायचा बघा. नेम लिहिताना परत मिथिलचाच नंबर पहिला, त्याच्यानंतर नायट्रो येणार, बरोबर. पण आता नंबरिंग साठी रूल काय? लोएस्ट सम रूल, बरोबर. सो इथं जाणार आहे 2 3 4. सो नाव इट इज 4 मिथिल 2 नायट्रो सायक्लोपेंटेनॉल. कळलं लॉजिक काय? सपोज दोन्ही नंबर मराठी उर्दू दोन्हीकडे सेम नंबर येत असेल तर अल्फाबेटिकल प्रायोरिटी बघायची. नाही तर पहिला रूल कोणता? लोएस्ट सम रूल. नंबरिंग तुमचं स्मॉलेस्ट पॉसिबलच आलं पाहिजे. ओके. अँड ऑब्विसली स्पेलिंग लिहिताना अल्फाबेटिकली. ओके. So this is about nitro and nitroso functional group. Done. I hope you are writing all examples. Okay. मध्ये मध्ये काय करत जा
तुम्ही व्हिडिओ पॉज करा, एक्झाम्पल्स नोटबुक मध्ये लिहा, काही स्पेशल असेल तिथे एक्सप्लेनेशन लिहा, तर तुम्हाला मजा येणार आहे. कळलं? चलो नाव सेम वे नेक्स्ट टू दोघांची जोडी आपण एकत्र घेऊयात. नेक्स्ट टू आर CN and NC. CN and NC. Okay, cyanide is RCN and isocyanide is RNC. ठीक आहे. जर आपण डिटेल मध्ये बघूयात सायनाइड कसा काढतो. RC ट्रिपल बॉन्ड N. ओके, and isocyanide is RN. N ट्रिपल बॉन्ड C. तर नायट्रोजनचे 4 बॉन्ड आहेत म्हणून प्लस, कार्बनचे 3 बॉन्ड आहेत म्हणून मायनस. ओके, so these are two functional groups, cyanide and isocyanide. Their prefix are cyano and isocyano. Okay, but suffix are something different. Suffix are nitrile and isonitrile. Okay, so थोडंसं स्पेलिंग मध्ये डिफरन्स आहे. नायट्राईल. ओके, आता बघा याचं नेम कसं लिहायचं. सो वी हॅव अ 4 कार्बन, त्याच्यानंतर इथे लिहूयात CN. ओके, विल टेक फर्स्ट एक्झाम्पल फॉर सायनाइड. ओके, सो वी हॅव टोटल कार्बन्स 1 2 3 and 4. 4 कार्बन आहेत. 4 कार्बन साठी काय लिहायचं, ब्युटेन. बरोबर, आणि त्याच्या पुढे काय लिहिणार आहे, नायट्राईल. नाउ द थिंग इज इथं ई रब करायचं नाही, कारण की इथं वॉवेलच नाही. जर का वॉवेल येत असेल तर आधीचा ई रब करतो, जसं अल्कोहलला अमाइनला केलं तसं. ओके, ब्युटेन नायट्राईल. ओके, वन मोर एक्झाम्पल. Okay, we'll have lots of group. Okay, so our end is CN. So numbering कसं येणार आहे, 1 2 3 4 5 6. 6 कार्बन, so name will be hexane. HEXA. बरोबर, पुढं काय, HEX. बरोबर, नंतर काय येणार आहे, इन, हेक्झिन. बरोबर, आणि पुढं काय, ENE, नायट्राईल. बरोबर, सो नायट्राईल कार्बन इज ऑलवेज 1. जसं कार्बोक्सिलिक ऍसिड अल्डिहाइड तसा CN ला ऑलवेज 1. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रोमिन आणि मिथिल. सो पहिला नंबर कोणाचा येणार आहे, ब्रोमो, आणि मग मिथिल. ओके, अँड हाऊ टू डू नंबर्स. लास्ट वाला आहे नायट्राईल, तो नायट्राईलला लोएस्ट पॉसिबल. सो नंबरिंग केलं. ओके, सो इन कुठे आला आपला, 4 5. सो हेक्स 4 इन. ओके, नंतर ब्रोमिन कुठे, 3 3 ब्रोमो 2 मिथिल. कळलं? सो वेन एव्हर सायनाइड इज देअर, गिव्ह नंबर 1 टू दॅट आणि लॉंग चेन करत जायचं. Is it okay? Another example. Suppose you have this long chain. इथं आहे CN आणि इकडं आहे CN. Now we have 2 cyanides. मग 2 सायनाइड आल्यावर काय करायचं, बरोबर. सो 2 सायनाइड आले तर काय करायचं, पहिला नंबर आणि शेवटचा नंबर सायनाइडला गेला पाहिजे. सो 1 2 3 4. आता इकडं जायचं नाही. लॉंग चेन जरी 5 कार्बनची असली तरी आपले दोन्ही फंक्शनल ग्रुप चेन मध्ये आले पाहिजेत. बरोबर, and there are 2 cyanide, so dinitrile. बरोबर, so what is the name, 4 carbon means butane. Butane 1 4 dinitrile. बरोबर, and at carbon number 3 we have ethyl group, so 3 ethyl. Butane 1 4 dinitrile. Is it okay? चलो, नाव एक मेन पॉइंट आहे यांचं कॉमन नेम. कॉमन नेम मध्ये थोडंसं लॉजिक वेगळं येतं, ते बघूयात. ओके, याचं कॉमन नेम काय येतं सायनाइडचं, इट इज अल्किल सायनाइड. ओके, अँड व्हॉट इज सायनाइड, सायनाइड मीन्स CN. सो मला जर का याचं नेम द्यायचंय समथिंग समथिंग सायनाइड. ओके, तर सायनाइड मीन्स CN, और वेन वी राईट स्पेलिंग सायनाइड, आपण हा C ऑलरेडी बघितलाय, तर हा सोडून उरले किती, 3. तर याचं नाव येतं प्रोपिल. प्रोपिल सायनाइड. कळालं लॉजिक काय. ओके, सो ब्युटेन नायट्राईल आणि त्याचं कॉमन नेम येतं प्रोपिल सायनाइड. डिफरन्स कळतंय. ओके, सो व्हॉट इज द लॉजिक, वेन वी राईट कॉमन नेम, वेन वी राईट स्पेलिंग सायनाइड, सायनाइड मीन्स इट इज कमिंग विथ C. कळालंय. ओके, आणि मग याचं नाव येतं प्रोपिल नायट्राइड. ओके, बघा अजून एक्झाम्पल. इथिल सायनाइड. इथिल सायनाइड कसा काढणार आपण, C2H5CN. इथिल सायनाइड C2H5CN. सो टोटल कार्बन 3 झाले. इथिल सायनाइड कॉमन नेम आणि प्रोपेन नायट्राईल विल बी इट्स IUPAC नेम. कळालं लॉजिक. ओके, सो कॉमन नेम आलं तर गोंधळून जायचं नाही.
Done. Chalo. Now next one, if you get cyanide on cycle, how to give name? Okay, so suppose if you have 6-membered cycle and CN. Okay, so if you write cyclohexane नाइट्राइल, साइक्लोहेक्सेन नाइट्राइल, इसका मीनिंग क्या होगा? सायक्लोहेक्सेन आणि नाइट्राइल. पण नाइट्राइल म्हणजे काय? नुसता एन, आणि जेव्हा सायनाइड वर्ड लिहितो तेव्हा CN. बरोबर ना? मगाशी आपण नंबरिंग मध्ये बघितलं ना, समजा तुम्ही हा पण कार्बन धरला तर नाइट्राइल वर्ड लिहितो. बरोबर. आता ह्या नाइट्राइलचं मीनिंग काय झालं की फक्त एन, आणि ऍक्च्युली कार्बन किती आहेत? 6 + 1 7, आणि सायक्लोहेक्सेन नाइट्राइल लिहिलं तर टोटल कार्बन झाले 6च. बरोबर ना? सो वी हॅव टू फोकस ऑन दिस. मग कसं नाव येणार आहे बघा याचा? सायक्लोहेक्सेन कार्बो नाइट्राइल. म्हणजे सायक्लोहेक्सेनचे 6, कार्बनचा 1 आणि नाइट्राइलचा N. कळालं? सायक्लोहेक्सेन कार्बो नाइट्राइल. ओके, अजून एक एक्झाम्पल बघा. If you have one CN here, okay, and there is one Br here, okay, अजून एक काय करूयात, एक डबल बॉन्ड पण टाकू. ठीक आहे. आता नंबरिंग कसं करायचं बघा. सो नाउ व्हॉट वी नो, सायक्लोपेंटेन आणि नाइट्राइल झालं. बरोबर. ब्रोमिन काय झाला? प्रिफिक्स. ओके, सो ब्रोमिन प्रिफिक्स झाला, आपण लिहूयात ब्रोमो. नंतर सायक्लो, बरोबर, 5 कार्बन आहेत म्हणून पेंट, आणि आता डबल बॉन्ड आला म्हणून काय? सायक्लोपेंटीन. आणि CN साठी काय लिहिणार आपण? कार्बो नाइट्राइल. ओके, ब्रोमो सायक्लो पेंट इन नाइट्राइल, सॉरी कार्बो नाइट्राइल. बरोबर. आणि आता पुढे, आता जेव्हा सायक्लिक सिस्टीम येते तेव्हा नंबरिंग क्लॉकवाईज नाही तर अँटी क्लॉकवाईज पाहिजे. अर्थातच कार्बोनाइट्राइल एंड झाला म्हणजे याला 1 पाहिजे. बरोबर. आता पुढे ब्रोमिन कडे गेलो तर इथं 3 येते, लोएस्ट पॉसिबल, आणि असं गेलं तर 4 येते. करायचं काय? त्यासाठी बघा, हा शेवट झाला कार्बोनाइट्राइल, त्याच्यानंतरचा सफिक्स कुठला आहे? इन, म्हणजे इनला स्मॉलेस्ट पॉसिबल. सो इथं जाणार नंबर 2, 3, 4. कळालं? सो इन दिस वे यू हॅव टू डिसाइड क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज. सो 4 ब्रोमो सायक्लोपेंट 2 इन 1 कार्बो नाइट्राइल. कळालं नेम कसं लिहिलंय? Okay, so this is all about nitrile. Yes, we'll take one more example like this. म्हणजे आपला नाइट्राइल सायनाइड विषय संपेल. So if you have now 3 cyanides, 1, 2 and 3 somewhere like this. Okay, हा CN च आहे, NC नाही. कार्बन कार्बन बॉन्ड आहे आणि मग Na. Now 3 cyanides are there. आपण मगाशी काय केलं? 1 नंबर याला दिला आणि एंड केला दुसऱ्या सायनाइडला. आता 3 सायनाइड आलेत, मग काय करणार? समजा तुम्ही इथं 1 लिहिला, 1 2 3 4 5 6, इथं एंड होणार, मग दुसऱ्या CNचा काय? बरोबर. सो वेनेवर यू हॅव 3 ग्रुप्स लाईक दिस, काय करायचं? कुणालाच नंबर नाही द्यायचा. मग नंबर न देता उरलेले बॉन्ड्स 1 2 3 4 5. सो 5 कार्बनला काय लिहिणार आपण? पेंटेन. बरोबर. 5 कार्बनचं नेम काय येणार? पेंटेन. बरोबर. आणि नाइट्राइल, नाइट्राइल म्हणण्यापेक्षा CN, आता पेंटेन म्हणजे 5 कार्बन झाले आणि आता हे 3 कार्बन राहिलेत आपले, मग काय लिहिणार? कार्बो ट्राय कार्बो नाइट्राइल. अँड देन देअर नंबर्स. सो पण इथनं कुठनंही सुरू करा. इट इज 1 3 5. सो पेंटेन 1 3 5 ट्राय कार्बो नाइट्राइल. कळाले? सो दिस इज फॉर सायनाइड. एक काम करा, स्क्रीनशॉट घ्या, कारण की इथल्या बोर्डवरची सगळीच एक्झाम्पल थोडीशी हटके. ओके, चलो. नाउ नेक्स्ट वन इज आइसोसायनाइड. सो आइसोसायनाइड इज ऑलमोस्ट इझी कन्सेप्ट बिकॉज वी हॅव NC बॉन्ड. सो कार्बन चेनच ब्रेक होते. ओके, NC. सो लॉंग चेन 1 2 3, 3 कार्बनचीच आहे. हा काय झाला तुमचा? नायट्रोजनचा बॉन्ड. बरोबर. सो इट इज प्रोपिल और प्रोपेन. बरोबर. त्याच्यानंतर काय लिहायचंय? आयसोसायनाइड साठी आयसोनाइट्राइल, आयसोनाइट्राइल. ओके, 1 प्रोपेन आयसोनाइट्राइल. आणि याचं नाव काय येणार बघा? दिस विल बी 2 प्रोपेन आयसोनाइट्राइल. सो आयसोनाइट्राइल मीन्स NC.
सगळंच येतं. आता इथं एन मग कार्बोनाइट्राइल वगैरे नाही लिहायचं. कळालं? सो सायनाइड अँड आयसोसायनाइड. इज इट ओके? चलो, so what we have seen from this video, we have seen functional groups containing nitrogen, amide, amine, amide आणि amine मध्ये primary, secondary, tertiary. Then we have seen nitro, nitroso. Nitro, nitrosos are prefixes only, so don't consider them while numbering. बरोबर? दुसरे कोण असतील ब्रांचेस अल्फाबेटिकली बघून नीट बघायचं. आणि तिसरा बघितला आपण कोणता बघितला? सायनाइड अँड आयसोसायनाइड. ओके, त्यातल्या त्यात आता आउट ऑफ दिस 5 which one is highly special as a part of exam is cyanide. कारण की कॉमन नेम आणि IUPAC मध्ये 1 कार्बनचा डिफरन्स आहे. कळालं ना? सो सायनाइडचे जरा नावं नीट करा. ठीक आहे? चलो, सो विल स्टॉप हिअर. नेक्स्ट लेक्चर आपण बघणार आहोत ते म्हणजे कशावर? तर प्रायोरिटी रूल. सो इफ यू हॅव 2 or more फंक्शनल ग्रुप्स, ओके, जास्त फंक्शनल ग्रुप झाले तर कोणत्या फंक्शनल ग्रुप सफिक्सला द्यायचा, कोणता प्रिफिक्सला द्यायचा, नंबरिंग उर्दू करायचा का मराठी ते बघायचं. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल इथं सायनाइड लिहिला म्हणून आपण कंपल्सरी इथं 1 लिहिलं. COH लिहिलं असतं तर त्यालाही 1 देता येतं. मग नक्की CN ला 1 द्यायचं का COH ला? त्याला काय म्हणायचं? प्रायोरिटी रूल. So we'll see this priority rule in next lecture. So stay tuned for that lecture also. Okay. Goodbye.